मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या काही काळापासून मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आपणास पाहावयास मिळत आहे। याच अनुषंगाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे। मात्र लातूर जिल्ह्यामध्ये मराठी म्हणजे अनेक पुरावे असताना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठा बांधवांना अनेक अडचणी येत आहेत आणि याच अडचणींची सोडवणूक व्हावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही जण उपोषणाला बसलेले आहेत आपले मराठा बांधव। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमक्या काय अडचणी येत आहेत आणि जिल्हाधिकारी या आंदोलनाची कशी दखल घेत आहेत। सर, काय सांगाल, कशा अडचणी येत आहेत कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी? आता बरंच मी आहे देवणी तालुक्यातला विषय आमचे एसडीओ निलंगा, तर जवळपास सख्या भावांचा विषय असताना सुद्धा एका भावाकडे सर्टिफिकेट आहे, दुसऱ्या भावाकडे नाही आहे। तर असा म्हणजे छोट्या आता हे सख्या भावाचा असू एका घरात दुसऱ्या भावाला भेटत नाही, हे खूप मोठी म्हणजे अडचणीची बाब आहे। त्याच्यानंतर शपथपत्रावरती बरेच जणांनी कुणबी मिळण्यासाठी दाखल केलेला आहे, तर त्याच्यामध्ये कुठलीही त्रुटी न दाखवता डायरेक्ट एसडीओ आदेश काढतात रिजेक्ट म्हणून म्हणजे हे काहीच त्रुटी नाही। म्हणजे असं आमचं म्हणणं आहे की त्या त्रुटीमध्ये जर एखाद्या डॉक्युमेंटची जर मागणी जर केलेली असेल तर त्याच्यामध्ये आपण पूर्तता करू, पण तशी कुठलीही डॉक्युमेंटची मागणी हे केलेलं नसतं। डायरेक्ट आदेश काढून रिजेक्ट केलं जातं आणि प्रत्येक गावामध्ये समिती स्थापन करण्यात आली आहे अशी शासनाने सांगितलेलं आहे। पण आजपर्यंत डायरेक्ट माझे वैयक्तिक जर असेल तर फक्त एक तहसीलदारला आपल्याला अर्ज करावा लागेल, त्याच्यानंतर ते तहसीलदार आपल्याला हे समिती आहे म्हणून तरी पत्र काढणार, पण हे प्रत्येक माणसाला हे होणं शक्य नाही आहे। त्याच्यासाठी एक समिती स्थापन आहे, असं ग्रामपंचायतला एक त्यांनी नोटीस काढली पाहिजे की ही समिती आहे, ह्या समितीवरचे ही इतके लोक आहेत, हे असं केलं पाहिजे। कारण हे आजपर्यंत म्हणजे प्रत्येक शेतकरी तालुक्याला जायचं, मग त्यांनी अर्ज करायचं, मग तहसीलदार पत्र काढणार, ही समिती आहे, तर त्यांना शोधण्यासाठी ते तहसीलदार किंवा कृषी साहेब, त्याच्यानंतर ग्रामसेवक, तलाठी साहेब हे जवळपास आपल्याला एक महिना सापडतच नाहीत। ह्यांचे ऑफिस गल्लीबोळामध्ये कुठं असतात, काय असतात हे कुणालाच माहीत नसतं आणि एक महिना 2 महिने गाव पातळीवर तलाठीसुद्धा कधी येत पण नाही आणि ते तलाट्याला भेटायला त्यांच्या गावात जावं लागतं किंवा तालुका स्तरावरती जावं लागतं। म्हणजे हे छोट्या गोष्टीसाठी आज 10 20 चक्र्या मारायच्या म्हणजे काही हे फुकट कुठल्या गोष्टी होत नसतात। मराठा समाजाची हॅरेसमेंट केली जाते असं वाटतं? 100% कारण ह्यांच्याकडे एवढे सगळ्या गोष्टीचे आदेश निघून सुद्धा ह्यांनी स्थापन नाही केलेलं, का नाही केलं? मग म्हणजे जाणून बुजून मराठा समाजाला त्रास झाला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांचे सर्टिफिकेट निघाले नाही पाहिजे, हेच उद्देश आहे असं मला तर वाटतं ह्याच्यामध्ये। आणि जवळपास आज आमच्या देवणी तालुक्यामध्ये जवळपास 25 दाखल करण्यात आले आहेत, तर त्या 25 पैकी एकही सर्टिफिकेट आमच्या एसडीओने दिलेलं नाही। सख्या भावाचे जवळपास 2024मध्ये दाखल केले, आज 2 वर्ष झालं ते प्रकरण नुसतं पेंडिंग ठेवलेलं आहे। भावाचं असून कारण काहीच नाही सांगितलं जातं, नुसतं पेंडिंग ठेवायचं। 2 वर्ष एका सर्टिफिकेटसाठी जवळपास 2 वर्ष किंवा एक वर्ष जर माणसाला झटायची वेळ येत असेल तर मग ही एवढा आर्थिक बोजा कुठून सहन करणार? आज मी स्वतः माझं एसडीओकडे दाखल असताना मला कुठलीही त्रुटी न दिलेली आहे, डायरेक्ट अप्पर जिल्हा जात पडताळणी विभागाचा आदेश काढला। काय संबंध आहे जात पडताळणी विभागाचा आदेश काढण्याचा एसडीओचा? का माझ्याकडे सर्टिफिकेट आहे का? नाही आहे। सर्टिफिकेट नसताना तिकडचा आदेश म्हणजे चुकीचा रस्ता दाखवायचं, म्हणजे दिशाभूल करायची। पण तिकडनं शेवटी मला असं कळलं की अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे अपील करण्याचं हे आहे। मग जिल्हाधिकाऱ्याकडे अपील केल्यानंतर मी जवळपास माझा अंदाजे 1 तारखेला केला असेल अपील, त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिना माझा ऑनलाईन अर्ज कुठं आहे ह्यांचंच तपास यांना लागला नाही। 1.5 महिन्यानंतर मग त्यांना लागलं की असा अर्ज आला आहे म्हणून सर अपिली अर्ज। मग 1.5 महिन्यानंतर अपिली अर्ज घेतल्यानंतर एसडीओ साहेबांना याने आदेश काढले की हजर होण्यास। 3 तारखेला एसडीओ साहेब हजर झाले नाहीत, त्याच्यामध्ये डायरेक्ट अप्पर जिल्हाधिकारी मॅडमनी सांगितलं की मला मेलद्वारे त्यांनी कळवलं। काय कळवलं ते आम्हाला त्याचे काही म्हणजे पत्र दिलेलं नाही, काहीच दिलेलं नाही आणि त्याच्यावरती मी केलेल्या अपीलवरती कुठलंही उत्तर न देता फक्त गोल उत्तर दिलं त्यांनी, त्यांच्या भाषेत गोल उत्तर देऊन त्यांनी ती फाईल रिजेक्ट करण्यात आलेली आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की अशी गोल उत्तरं देण्यापेक्षा ज्या गोष्टीवरती अपील केलेलं नाही त्याच्यावरती उत्तर द्यावं आणि ज्या डॉक्युमेंटची कमतरता आहे त्या फाईलमध्ये ते त्यांनी मागून घेतलं पाहिजे आणि ती पूर्तता करून त्यांनी कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे, लवकरात लवकर डॉक्युमेंट दिले पाहिजे। याच्यामध्ये जे निष्काळजीपणा होत आहे 100% निष्काळजीपणा, त्याच्यानंतर जाणून बुजून त्रास देणे, काय जाणून एखादी 100% कारवाई झालीच पाहिजे। असे काही एसडीओच्या असे काही वाक्य आहेत, पण ते आता कसं असते काही गोष्टी अधिकाऱ्यांचे नाव घेणं सुद्धा चुकीचं आहे, आपण काही नाव घेणार नाही। पण एखादी व्यक्ती जर त्या कारणास्तव विचारायला गेलं तर त्याला आतमध्ये सुद्धा येऊ दिलं जात नाही आहे, म्हणजे इथपर्यंत लोकांना म्हणजे हाल केले जातात। त्याच्यासाठी हे
100% आजपर्यंत जेवढे काही ऑनलाईन अर्ज दाखल झालेले आहेत ते पूर्ण सर्टिफिकेट देऊन निकाली काढावं ही आमची मागणी आहे. आणि अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत आहात? हो 100% झाली पाहिजे. पण शेवटी काय असतं, शेवटी शासकीय अधिकाऱ्यावरती आता प्रत्येक गोष्टीचा आता काही ठिकाणी मला पुरावे मागितले, आमच्या विरोधात तुम्ही तक्रार केली, काही पुरावे आहेत तर त्याच्यासाठी काही गोष्टी मी माझ्या पद्धतीनं कुठं माझे अर्ज घेतले नाहीत. तर त्या ठिकाणी मी समितीला पण पत्र पाठवलं, मुख्यमंत्री साहेबांना पण पत्र पाठवलेलं आहे आणि विभागीय आयुक्ताला पण पत्र पाठवले त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात. आता त्यांनी कारवाई केली का नाही केली ह्याची कल्पना मला अजून भेटलेली नाही आहे. या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपल्या बोलणं झालेलं आहे का आणि काय म्हणाले? 100% माझी पूर्ण टोटल फाईल मनोजदादा जरांगे पाटलांना मी दाखवलेली आहे. 100% दादांनी मला असं शब्द दिलेला आहे की ही फाईल एकदम करेक्ट आहे आणि SDO म्हणतात की ही फाईल चुकीची आहे. तर दादांनी मला एक निरोप सांगितला की ही फाईलचं पूर्ण डॉक्युमेंट म्हणजे सर्टिफिकेट मिळेपर्यंत तुम्हाला ज्या पातळीला जाऊन आंदोलन करता येईल त्या पातळीला करा म्हटलेले आहेत. त्याच्यासाठी मी ह्या आंदोलनामध्ये उतरलेला आहे. तुम्ही काही कायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहात? हो 100%. आजपर्यंत 9 महिने कायदेशीर मार्गाचाच उपयोग घेतला आम्ही, पण आम्हाला त्याच्यामध्ये यश आलेलं नाही आहे. आम्ही त्याच्यामध्ये अपयशीच ठरलेलं आहे. आज जवळपास 9, 10, 1 वर्ष जर फाईल लटकून ठेवण्याचं याच्या मागचं कारण काय हे शासनाला विचारायचं आहे आम्हाला. इतर समाज बांधवांना मराठा समाज बांधवांना आपण काय आवाहन कराल? म्हणजे मला नाही कळत. आवाहन काय कराल तुम्ही बांधवांना इतर? प्रत्येकाने दाखल केलं पाहिजे. दाखल करून सनी कुठल्या त्रुटी आहेत काय आहेत हे सगळ्या समोर आल्या पाहिजे. जोपर्यंत आपण दाखल करणार नाही आणि त्यांनी दाखवलेल्या त्रुटी आपण जोपर्यंत समोर शासनाच्या ठेवणार नाही तोपर्यंत शासनाची डोळे उघडणार नाहीत आणि शासनाला कळणार नाही. आणि आपल्या पूर्ण जवळपास मराठवाड्यामध्ये टोटल पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्टिफिकेट जवळपास 10, 20, 30 हजार वाटप झाले. पण लातूर जिल्हा असा आहे की सत्कार करण्यासारखा आहे. 4 सर्टिफिकेट देऊन सनी खूप मोठं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि असे कार्य चांगले वाटले आम्हाला. पण त्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना आता दंडवत घालायचं मला 2 दिवसानंतर. नक्कीच या ठिकाणी जाणीवपूर्वक मराठा समाज बांधव जे आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्यामध्ये कुचराई केल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी अहिल्या कसपाटे, मुलुक माझा, लातूर.